माझ्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई, काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर तुम्ही एक जितेंद्र आव्हाडांचा स्क्रीनशॉट दाखवला होता आणि आता तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा नाही असं त्यांनी स्वतः ट्विट केलेला आहे. कोणी ट्विट केले? जितेंद्र आव्हाडांनी. ते कसे सांगू शकतात की ते त्यांचं नाहीये? हा जो स्क्रीनशॉट आहे हा जर फेक असेल तर ती पोलीस यंत्रणा तपास करेल ना. आणि मी तो जो काही ट्विट करताना महाराष्ट्र पोलिसांना दिलेला आहे. मुळामध्ये बीडमध्ये एवढी गंभीर परिस्थिती असताना जो काही सरपंच देशमुखांच्या हत्यासाठी निषेध मोर्चा होता, निषेध मोर्चा बाजूला राहिला, त्या कुटुंबाला न्याय देणं बाजूला राहिला आणि राजकीय पोळ्या भाजून एकमेकांवर थिल्लरगिरी आरोप करण्याचं काम त्या निषेध मोर्चामध्ये करण्यात आलं. हे अख्ख्या तुमच्या TV चॅनलनी दाखवलेलं आहे. आणि तो स्क्रीनशॉट खरा आहे का खोटा आहे हे जितेंद्र आव्हाडांना पण माहिती आहे. तो स्क्रीनशॉट खरा आहे. त्यांनी तो शिवाजी बांगर काय त्यांचा कार्यकर्ता आहे त्यांना पाठवले, त्यांनी तो कुठल्या मित्रांना पाठवले आणि त्या मित्राकडनं या सोशल मीडियावर आलेला आहे. ताई, तुम्ही आत्ता देखील ठाम आहात की तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचाच आहे? हो, तो स्क्रीनशॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. आणि जितेंद्र आव्हाड सोशल मीडियावर जी काही पोस्ट टाकून ट्रायल चालवण्याचा प्रयत्न करतात ना, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ही ट्रायल आहे ना कोर्टात चालेल. आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा तो स्क्रीनशॉट नाही आहे, तो त्यांना अधिकार आहे, कुठलाही आरोपी म्हणत नसतो की हा माझा आहे काय. आता त्यांनी जो माझ्यावर किंवा बीडमधल्या काही लोकांवर जो गुन्हा दाखल केला आहे तो तुम्ही बघितलाय का? काय गुन्हा दाखल केला आहे? फेसबुकवरनं त्यांची बदनामी केली. माझा पुढचा तोच प्रश्न होता की हे सगळं झाल्यानंतर आता तुमच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल झालाय. मी माझ्या पूर्व पक्षामध्ये म्हणजे मनसेमध्ये काम करत असताना, लोकांना न्याय देत असताना माझ्यावर 32 केसेस झाल्यात. जितेंद्र आव्हाड, तुमच्या या शातर किंवा या अशा राजकारणाच्या विचप्याने तुम्ही एक केस खोटी जरी दाखल केली तर 33वी केस आहे. भेटू आपण बीडमध्ये, नाही तर कोर्टामध्ये. दूध का दूध और पाणी का पाणी. मुळामध्ये मी पुन्हा सांगते तुम्हाला की मी राजकीय पक्षामध्ये एक लोकप्रतिनिधी आहे, काम करते. त्याआधी माझा इतिहास त्यांनी तपासून घेतलाच. काल ते सांगत होते मी माझ्या प्रॅक्टिसबद्दल, तर ती प्रॅक्टिसची चांगलीच त्यांनी लक्षात घ्यावी. जेव्हा शशिकांत सुतार साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, ती केस चालवणारे माझे वडील होते आणि ती निर्दोष केस सुटली होती. त्याच्यामुळे मला जे काही याच्यामध्ये खरं आहे किंवा जे ऑथेंटिक कायदेशीर आहे ते कोर्टासमोर मी सांगणार. सोशल मीडिया काय हे कोर्ट नाही आहे की त्याच्यावर तुम्ही सारखं आर्ग्युमेंट करायला. म्हणजे काल जितेंद्र आव्हाडांनी की हा फोटो माझा नाही, हे माझं नाही. मी काहीच नाही विचारलं जितेंद्र भाऊ तुम्हाला. मी फक्त तुम्ही आग लावायला गेला होतात का विचारलं. आता जर तुमचं म्हणणं आहे की तो तुमचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो खोटा आहे, हे कोण ठरवणार? हे यंत्रणा पोलीस तपासामध्ये ठरवणार. हे तुम्ही नाही सांगायचं, तुम्हीच ते घ्यायचा, त्याच्यावर फेक शिक्का मारायचा. म्हणजे लक्षात घ्या, हे सरकारवर टीका करतात की खोटे गुन्हे दाखल करतात? नाही, विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातनं हे असे खोटे गुन्हे दाखल करतात. आणि बीडमध्ये जो काही गुन्हा खोटा दाखल केला, हे मी सांगेल की महायुती कुठेही इंटरफेअर करत नाही. त्यांचं म्हणणं आहे ना की ते खोटं आहे, माझं म्हणणं आहे ते खरं आहे. आता पोलीस यंत्रणेचा तपास होऊ द्या आणि कोर्टात भेटू, तेव्हा कळेल कोण शिवाजी बांगर मी काळा गोरा पांढरा पाहिला नाही. त्यांनी कुणाला पाठवलं तो मित्र तो तुम्ही शोधला पाहिजे. आणि जर त्यांनी त्या FIR मध्ये मला वाटतं माझ्यासह बीडमधले काही कार्यकर्ते घेतलेत, त्यांचा कोण मोहसिन शेख कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही तक्रार दिलेली आहे की फेसबुकवरनं बदनामी करण्यात आली. तर आता 32 केसेस होत्या राजकारणातल्या लोकांना न्याय देता देता. 33 मिलेंगे, अच्छा हुआ. बीडला एवढे माझे नातेवाईक आहेत की मला जायला जमलं नाही. या निमित्ताने तपासासाठी सहकार्य करायला मी तिथे जाईल आणि या जितेंद्र आव्हाड साहेबांचा सगळा बुरखा कायदेशीर टरा फाडून येईल. त्या काळजी करू नये त्यांनी. अजितदादांकडून उद करून घेण्यासाठी काही लोकांनी हा प्रयत्न केला. जे स्क्रीनशॉटचं प्रकरण आहे त्यावर जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केलं, त्यात म्हणलेलं आहे की अजितदादांकडून उद करून घेण्यासाठी काही लोकांनी हा प्रयत्न केला पण आता स्वतःच्याच पायात पाय अडकून पडले. मी सांगितलं ना, 32 तिथं 33. तुम्ही तुमचा उद करून घेतला होता का? विनयभंगाची केस तुमच्यावर झाली होती, विसरला जितेंद्र भाऊ?
तुमच्यासारखे तर घाणेरडे असे ॲलिगेशन्स असलेले केसेस नाही दाखल झाल्या. ज्या काही केसेस आहेत राजकीयमधनं आहे. आणि जेव्हा एखादी घाण आपण साफ करत असतो तेव्हा ती घाण साफ करताना एखाद दुसरी खोटी केस पडली, जरी आम्ही वकील असलो, तर त्याला घाबरण्यासारखं काय आहे? आणि कुठला उदो अजितदादांचा कुठला उदो करणार आहे? मी लोकप्रतिनिधी आज 17-18 वर्ष आहे, मी काम करते, परंतु आमच्या नेत्यांबद्दल तुमची जी भाषा असती ती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चालणार नाही. परत राजकारणामध्ये आपण आमदार आहात, आपण जो समाजामध्ये उद्रेक निर्माण करतायत, अजून रुको, बहुत व्हिडिओ क्लिप्स आणि बहुत कुछ है. तोच प्रश्न होता ताई, ज्यावेळी काल हा स्क्रीनशॉट सगळा तुम्ही समोर आणला त्यावेळी तुम्ही काल बोलताना म्हणाला होते की आणखी माझ्याकडे पुरावे आहेत, हळूहळू ते मी समोर आणणार आहे. नेमके काय पुरावे आहेत आणि कधी समोर आणणार आहात? जेव्हा त्यांच्याशी या गोष्टी समाजातले काही बांधव बोलत होते तेव्हा ते म्हणतायत, धनंजय मुंडे मला पाडण्यासाठी माझ्या भागात का आले? मला एकंदरीत तुमच्या लक्षात आलं असेल की मी सोशल मीडिया हे प्रसिद्धीचं आणि लोकांना सांगण्याचं माध्यम आहे. त्याच्यामध्ये त्या सोशल मीडियावर जितेंद्र भाऊ कुठला जज नाही आहे की हे खरं आहे का खोटं सांगायला. ते माध्यम कोणतं आहे तर मेहरबान न्यायालय कोर्ट आहे, त्याची त्यांना जाणीव नाही आहे. जितेंद्र आव्हाडांना एक ओव्हर कॉन्फिडन्स आहे की आपण सो करू, ते आहे, मी फार असा तसा. मला त्यांच्या इतर कुठल्या राजकीय याच्याशी घेणं देणं नाही. एक जबाबदार राजकारणी, एक जबाबदार आमदार म्हणून आपण जेव्हा जे काही तुम्ही स्क्रीनशॉट वाचले, मीही वाचले, तुम्ही समाज अशांत करताय. माझी मुख्यमंत्र्यांना, गृह खात्याला विनंती आहे, जितेंद्र आव्हाड सारखे जे राजकारणी महाराष्ट्र अशांत करतायत, जे पेटवतायत, दंगली घडवण्याचं करतायत, एका दोन समाजामध्ये तेढ निर्माण करतात, ते लोकप्रतिनिधी जरी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आत्ता त्यांनी जो गुन्हा दाखल केला ते इतर जे घेतलेत त्यांनी, मी तर म्हणजे रेखा फड वगैरे नाव आहेत, माझा आणि त्यांचा कुठला यथाकथी कॉन्टॅक्ट नाही, काही नाही. और FIR त्यांच्यावर कशा टाकायच्या आहेत, आय एम रेडी. मला मार्ग मोकळा करून दिला जितेंद्र भाऊंनी, धन्यवाद जितेंद्र भाऊ तुमचं. परंतु जितेंद्र आव्हाडांना मला एकच सांगायचं आहे, जी काय राजकारणात तुम्ही घाण करताय ना ती करू नका. तुम्ही एक केस टाकली, तुमच्यावर ऑलरेडी विनयभंगाचे केसेस आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही उलट त्यावेळी की नाही बाबा चुकीचे गुन्हे दाखल केले असं म्हणत होतो, परंतु नाही, तुमची वृत्तीच घाण आहे, तुमच्यावरही आम्ही FIR करतो. पुन्हा सांगते, महायुतीचं सरकार आहे, FIR कुणी केली आहे? जितेंद्र आव्हाडच्या कार्यकर्त्यांनी. म्हणजे महायुती कुठेही कायद्यामध्ये किंवा अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये कुठेही त्यांचा गैरवापर करत नाही किंवा दबावही टाकत नाही. हे तर सिद्ध झालं, ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. तुम्ही जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली, मी पुण्यात, ते बीडला बरं FIR ज्यांनी घेतली तो माझा नंतरचा कॉल आहे, कोर्टामध्ये ती कशी घेतली, काय घेतली, हे जितेंद्र आव्हाडांना सांगायची मला गरज नाही. मी ते जजसमोर सांगेल सगळ्या गोष्टीतनं, पण तुम्हालाही तिथं कोर्टात येऊन तिथं त्या गोष्टी सांगाव्या लागतील. आणि अजितदादांबद्दल किंवा आमच्या पक्षाबद्दल बोलताना दुसरी माझी हे की मी लोकप्रतिनिधी आहे, मी बोलणार, जे खोटं आहे ते मीडियासमोर सत्य आणणार. तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, आता तुम्ही बोलताना म्हणला की जितेंद्र आव्हाडांनी पण आता तयार राहावं. जितेंद्र आव्हाडांना हा सावधानतेचा इशारा तुमच्याकडून? ते काय समजायचं ते जितेंद्र भाऊनी समजावं. आणि त्यांनी मला वाटतं काल म्हणले की त्यांच्या अशिलांना काय वाटेल, तर जितेंद्र भाऊ येत्या काळामध्ये लवकरच माझ्या मोठ्या या पाटील ठोंबरे ॲडव्होकेट पाटील ठोंबरे असोसिएशनचं उद्घाटन आहे, त्याला माझे सगळे क्लायंट येणार आहेत, त्यांचा रिव्ह्यू घ्यायला तुम्हाला नक्की आमंत्रित करील. माझ्या वकिलीचे क्लायंट काय रिव्ह्यू देतात तो तुम्ही स्वतः आवर्जून घ्यावा, एवढीच माझी इच्छा आहे. या केसेस होत राहतील, त्या केसेस खऱ्या आहेत का खोट्यात आम्ही कोर्टामध्ये सिद्ध करू. मीडियावर याच्यावर सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया हे काय ट्रायल नाही. आता पुन्हा सांगते की बीडमध्ये जे काही वातावरण घाण केलं जाते त्या आमदारांना, त्या लोकप्रतिनिधींना सरकारने थांबवलं पाहिजे. कारण का बीडमध्ये ज्या दोन जातींमध्ये उद्रेक निर्माण झालेला आहे आणि खरी परिस्थिती तिथल्या बीडच्या पोलिसांनाही मला सांगायचं की खरी परिस्थिती हा तपासाच्या अनुषंगाने तुम्ही प्रत्येकाला विचारा, प्रत्येकाकडं त्याचे व्हिडिओ आहेत. आता हे व्हिडिओ खरेत का खोटेत हे कोर्टामध्ये सिद्ध होतात. ती प्रोसिजर मी आत्ता तुम्हाला सोशल मीडियावर सांगणार नाही. त्याला कोर्टामध्ये द्यावं लागतं, त्याला 65चं सर्टिफिकेट द्यावं लागतं. आता या स्क्रीनशॉटचा तपास करायचा आहे ना, तर
जितेंद्र आव्हाड यांचा कॉलिंग शिवराज बांगरला झाले का बघा, ते रेकॉर्डिंग्स काढा. शिवराज बांगरच्या मोबाईलमधनं तो कुठे पुढे गेलाय ते काढा. दूध का दूध और पाणी का पाणी, पण ते स्क्रीनशॉट खरे आहेत. स्वतःच्याच अकाउंटला तो टाकून त्याच्यावर फेक टॅग दिला आणि जितेंद्र आव्हाड म्हणले की इट इज अ फेक, तर ते फेक होत नाही जितेंद्र भाऊ. तुम्ही नाकारा, पण जी योग्य यंत्रणा आहे, जे कोर्ट आहे, जे तपास आहे, त्याच्यामध्ये तो स्क्रीनशॉट खरा झाल्याशिवाय राहणार नाही कायदेशीर पद्धतीने. त्यामुळे ते तुम्ही काय जे उदो आणि पुदो हे असले राजकीय स्टेटमेंट आहेत ना, तुमच्यासारखे बालिश लोकच करू शकतात असं मी म्हणेल, की ज्यांना कायद्याचं ज्ञान नाहीये. आणि तुम्ही जो गुन्हा दाखल केलाय तो बदनामी केली अशा यांनी केलाय. तुम्ही जी काय अजून वाटलं सर, अजून काय तुम्हाला स्वचलित कायदा येत असेल तर त्याच्यात कलम लावा. येस, मी येते आणि ती कलम कशी खरी कशी खोटी काय आहेत ते मेहरबान कोर्टाला आम्ही सांगतो. यू डोंट वरी. पण स्क्रीनशॉट खरा आहे आणि तुमच्यासारख्या राजकारण्यांनी सुधारलंच पाहिजे जे महाराष्ट्र अशांत करतात. आणि माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे, या असल्या सगळ्या राजकीय जे बेताल वक्तव्य करतात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. FIR मी स्वतः करणार आहे. धन्यवाद ताई. जो स्क्रीनशॉट व्हायरल होतोय तो जितेंद्र आव्हाडांचा असल्याचं रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून सांगितलं जाते. मात्र जितेंद्र आव्हाडांनी ट्विट करत सांगितलं की हा सगळा फेक स्क्रीनशॉट आहे आणि रुपाली पाटील ठोंबरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं की तो खरा आहे आणि तो सिद्ध करून दाखवेल. अशा प्रकारचं वक्तव्य रुपाली पाटील ठोंबरे यांच्याकडून करण्यात आलंय. कॅमेरा पर्सन चरणसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.